एक क्लासेसवाला माणूस, या क्लासेसच्या माध्यमातून अनेक पिढ्या निर्मिती करणारा माणूस अशा पद्धतीने वागत असेल, अशा पद्धतीने छेडछाड होत असेल आणि हे सगळं होत असताना याला कुणीतरी पाठबळ देत आहे, याच्या मागे राजकीय कोणतीतरी शक्ती आहे. ही शक्ती कोणती असली पाहिजे? ज्या दिवशी गुन्हा घडला त्याच्यानंतर हे आरोपी फरार झाले आणि काल रात्री कुठेतरी सल्ल्याने हजर झाले. आज कोर्टात समोर येऊन फक्त 2 दिवसाचा PCR मिळालेला आहे. जर अशा एखाद्या मुलीवर अशा प्रकारचा अत्याचार होत असेल तर खऱ्या अर्थाने ते कुटुंब संपलेलं आहे असं मला वाटतं. परंतु हे होत असताना अशा पद्धतीने अनेक जाग्या, अनेक या ठिकाणी अशा घटना घडलेल्या आहेत अशी चर्चा चालू आहे बीड जिल्ह्यामध्ये. मग याच्या मागचा कोण आहे? या आकाच्या मागचा आका कोण आहे? हा पण आता शोधणं गरजेचं आहे. याच्या मागे कुणाची साथ आहे, कुणाची ताकद आहे? यांनी पळून कुणा कसा गेला ते माणसं, ते आरोपी इथून बाहेर कसे गेले, हे सगळं आवश्यक असताना राज्याच्या मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे की आपण ही केस फास्ट कोर्टामध्ये चलवून या आरोपीला तातडीची शिक्षा व्हायला पाहिजे. आणि अशा पद्धतीचे निर्णय जर नाही झाले तर 100% अनेक क्लासेस या बीड जिल्ह्यात नाही महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या जर केसेस घडल्या तर अनेक कुटुंब उद्ध्वस्त होण्याचं काम या माध्यमातून होत झालेलं आहे. आणि मी आज त्या कुटुंबातल्या व्यक्तीला भेटलो, अक्षरशः ते रडत होते. ते म्हणजे एवढ्या मोठ्या प्रकारचा अन्याय होत असताना याच्याकडे सरकारने दुर्लक्ष करणं हे 100% चुकीचं आहे. त्यामुळे माझी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती आहे, या गोष्टीकडे तातडीने लक्ष देऊन ही केस फास्ट ट्रॅक मध्ये चालून याला तातडीची शिक्षा मिळाली पाहिजे, जास्तीत जास्त शिक्षा मिळाली पाहिजे. अशा आरोपीला तर फाशीची शिक्षा मिळाली पाहिजे या मताचा मी आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.